Hello friends, I am so Arias Bosle. Today we are going to learn one adventurous topic from Standard 11th English Yuvak Bharati, and that is On to the Summit We Reach the Top, written by Tenzing Norgay. Let's begin the topic. On to the Summit We Reach the Top. यामध्ये समिट याचा अर्थ काय आहे तर शिखरावर. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी अ ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट रायटर Tenzing Norgay. See in your textbook, Tenzing Norgay was born in 29th May 1914 and he was died in 9 May 1986. He was known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. He was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. He was honored by Tiger Medal, Star of Nepal, and Padma Bhushan. Tenzing describes the climb to the top and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. See what he was Tenzing describing in this article. He is trying to describe how Edmund Hillary and Tenzing tried to climb Mount Everest, and that time which incidents are happens. All these incidents here Tenzing Norgay try to describing. Okay, let us begin. Let's begin. On to the summit we reach the top. See first passage. When we left camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. See what is telling writer in these two lines. When we left camp 9 on Friday morning, शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पमधून निघताना मी ठरवले होते. मी म्हणजे कोण? रायटर तेनझिंग नॉर्गवे यांनी ठरवले होते. काय ठरवले होते की दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय, की आज कुठल्याही परिस्थितीत शिखराचा कळस गाठायचा. सकाळीच माझ्या मनात विचार आल्याचे मला आठवते. तो कसा गाठायचा? मृत्यू जरी आला तरी देखील. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मला मरणाची भीती वाटत नव्हती. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. आणि 9व्या कॅम्पपासून सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही अल्टरनेटेड म्हणजे एकमेकाची जागा बदलत राहिलो. आळीपळीने आम्ही एकमेकाची जागा चेंजिंग प्लेसेस जागा बदलत राहिलो. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. कधी मी पुढाकार घेत असे तर कधी हिलरी घेत असे. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. या ठिकाणी तेनझिंग नॉर्गवे असं सांगतात की चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे, क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन, या दोन्ही गोष्टी अवघड असतात. ही इज द अँकर, कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. आणि जी व्यक्ती पुढे असते त्या व्यक्तीला स्टेप्स कट करून, पायऱ्या कट करून त्या ठिकाणी
मार्ग तयार करायचा असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. Here listen carefully. Writer is telling us कर्नल हंट, ही वॉज द कर्नल हंट हे कोण आहेत तर त्यांचे प्रमुख आहेत. कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. कर्नल हंटनी 3 फ्लॅग्स दिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. ब्रिटनचा एक आहे, युनायटेड नेशनचा एक आहे, आणखी नेपाळचा एक आहे. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. त्यांनी त्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही शिखर गाठाल, ही जी काही कामगिरी आहे ती म्हणजे तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही जेव्हा पूर्ण कराल तेव्हा तुम्ही हे 3 फ्लॅग्स जे आहेत ते तिथे ठेवायचे आहेत. दिस 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. या 3ही झेंड्यांची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमच्यावरती मी सोपवतो, असं ते म्हणाले. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, जेव्हा तू आणि हिलरी टॉपला पोहोचाल, पुट देम ॲट द पीक, हे त्या शिखरावरती ठेवा. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. मला खात्री आहे की हिलरी आणखीन तू हे काम पूर्ण कराल. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. Who is the leader of this expedition? Colonel Hunt is the leader of the expedition, and that's why here writer is asking to his leader which permission he is asking. He is carrying the Indian flags with him, and that's why he is giving permission of Colonel Hunt. That time what he says, see, या पॅसेज मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कर्नल हंट जे त्यांचे प्रमुख आहेत त्यांना ते सांगतात की मी माझ्याबरोबर भारतीय ध्वज घेतला आहे आणि तोही मला शिखरावर पोहोचवण्याचा माझा मानस आहे किंवा माझी इच्छा आहे. आणि असं जेव्हा ते कर्नल हंटना सांगतात तेव्हा कर्नल हंट त्यांना परमिशन देतात की नाही बघा. इंडियन फ्लॅग, कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नोन दॅट यू ब्रॉड अन इंडियन फ्लॅग. भारतीय ध्वज, कर्नल हंट म्हणतात की काहीच हरकत नाही, किंबहुना तू भारतीय ध्वज बरोबर घेतला आहेस हे ऐकून मला आनंद झालेला आहे. आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. सुमारे 1 तासभर 1 hour of steady going, स्थिर मार्गक्रमण केल्यानंतर दक्षिण बाजू साऊथ फेस ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो, जिथून आम्हाला खडकांचे एक उंच चढण पार करायची होती. इथे आमची वाटचाल मंदावली, म्हणजे ते हळू गेले, स्लो अँड डिफिकल्ट, मंदावली यांनी अवघड झाली. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस देअर वॉज नथिंग बॅरिंग our way to top but a snow covered incline sloping less and less as it neared the top. इथे आमच्या वाटचाल मंदावल्याने अवघड झाली असं रायटर सांगतो. एकदा हा रस्ता आम्ही पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फूट उंची फार धोकादायक नव्हती, पण आम्ही चालण्याची गती
ही धीमी ठेवली. शेवटच्या त्या लहान सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर तो दोरखंड हे एक प्रतीक होतं आणि त्यामुळे त्यांनी सर्वोच्च टोक जे आहे गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना हिलरी आणि माझ्यात 20 फुटांचे अंतर होते. अबाउट 20 feet apart. We were tied together with a rope. एका दोऱ्याने आम्ही एकत्र बांधलेले होतो. Most of the time the rope was loose. बऱ्याच वेळेला तो दोर सैल असे. But when we went over dangerous ground, we drew it taut. पण जेव्हा आम्ही धोकादायक जागेतून जात असू तेव्हा तो घट्ट ओढून घेत असू. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. तो दोरखंड एक प्रतीक होते. इट टाइड अस टुगेदर. त्याने आम्हा दोघांना बांधून ठेवले होते. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. या ठिकाणी दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. वी वर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. तर आम्हा दोघांचे अस्तित्व एकच होते. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हु वॉज फर्स्ट. आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठील हा विचार ना माझ्या मनात शिवला आणि किंवा त्याच्या. I am sure that Hillary was not thinking that climbing takes all your attention. You have many more important worries. शिखर गाठत असताना कोण सुरुवातीला जाईल हा विचार माझ्याही मनात नव्हता आणि मला खात्री आहे की तो विचार हिलरीच्या मनातही नव्हता. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आमचं सगळं लक्ष कुठे होतं तर क्लाइम्बिंगकडे होतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आमच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी काळजी करण्यासारख्या होत्या. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. असा काही विषय नव्हता दोघांच्यामध्ये की कोण आधी पोहोचेल किंवा कोण सुरुवातीला त्या ठिकाणी जाईल. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा मेन थॉट कुठला होता, विचार होता की दोघांनी एकत्र त्या टॉपवर पोहोचणे. वी हॅड टू. वन कुडंट डू इट अलोन. आम्ही दोघे एकत्र होतो आणि कुणी एकटा हे काम करू शकत नव्हता. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस. या ठिकाणी दोघांमध्ये जर 1001 फुटाचे अंतर असते तर कुणी एकाने देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. कुणी एकाने आधी पोहोचल्याचा दावा करणे योग्य ठरू शकते. बट इवन देन only the man behind him could confirm the distance between the two of them. पण तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमधले अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकते. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. आम्ही जेव्हा काठमांडूला पोहोचलो तेव्हा एक मतभेद निर्माण झाल्याचे आम्हाला समजले. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी, कर्नल हंट अँड आय. आम्ही त्याविषयी कर्नल हंट आणि हिलरीशी बोललो होतो, म्हणजे आम्ही तिघे बोललो होतो एकमेकाशी. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि आम्ही मान्य केलं होतं की हे जे काय चर्चा होती ती चाइल्डिश अशी होती. सो वी मेड अ पॅक्ट. म्हणून आम्ही एक करार केला, पॅक्ट करार करणे. अँड इच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. इच वन साइनड हिज ओन स्टेटमेंट.
आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने त्यावर शिक्कामोर्तब केला. साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. इच वन साइन हिज वन ओन स्टेटमेंट. शिक्कामोर्तब केला. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि त्याची एक कॉपी हिलरीने तेव्हा काय स्टेटमेंट केलं होतं ती माझ्याकडे आहे. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. तर त्यामध्ये लिहिलं होतं की काठमांडू 22 जून 1953. ऑन मे 29th, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. 29 मे या दिवशी तेन्झिंग शेर्पा आणि मी हाय कॅम्पपासून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर चालत असताना किंवा ते पूर्ण करण्याच्या मोहिमेवर निघालो होतो. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट लीडिंग. दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने एकमेकांच्या पुढे किंवा मागे चालत होतो. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रीच. दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या कड्यावरून जात राहिलो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. शिखरावर आम्ही जवळपास एकत्रच पोहोचलो. वी एम्ब्रास्ड इच अदर ओव्हरजॉयड ॲट अवर सक्सेस. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. Signed E.P. Hillary. There is another paper like this in English signed by me. शिखरावर आम्ही जवळपास एकत्रच पोहोचलो आणि यशस्वी झाल्याच्या अत्यानंदात आम्ही एकमेकांना मिठी मारली, म्हणजे एम्ब्रास्ड. वी एम्ब्रास्ड इच अदर ओव्हरजॉयड. आनंदाने. ॲट अवर सक्सेस. त्यांना जे काही यश मिळालं होतं त्यामुळे त्यांनी एकमेकांना मिठी मारली होती. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग नॉर्गे होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स. हिलरीने तेन्झिंगचे फोटो काढलेले आहेत. त्यांनी त्यांच्या हातामध्ये फ्लॅग्स घेतलेले आहेत. फ्लॅग्स कोणकोणते आहेत? ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स आणि इंडिया. There is another paper like this in English signed by me. Thus we will not take part in any controversy. तर या ठिकाणी यासारखे दुसरे एक इंग्रजीतले निवेदनपत्र आहे ज्यावर माझी सही आहे. As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. या ठिकाणी हिलरी आणि मी एकमेकांना मिठी मारली होती. वेन वी रीच द टॉप. जेव्हा आम्ही पोचलो होतो शिखरावर. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वूड लेटस. आणि त्या ठिकाणी आमचं जे काही साहित्य होतं ते आम्ही तिथंच ठेवलं होतं. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट. आणि मला आठवतं की मी त्याला सांगितलं होतं की आम्ही हे करून दाखवलं. बट वी कुडंट हिअर. पण आम्ही ऐकू शकत नव्हतो. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. कारण की आमच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. फर्स्ट थॉट. जेव्हा शिखरावर आम्ही पोहोचलो होतो तेव्हा पहिला विचार माझ्या मनामध्ये आला होता. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. मला तेव्हा गॉडचे, देवाचे म्हणजे आभार मानावेसे वाटले. दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 times ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ धिस डिझायर. जवळजवळ 6 वेळेला मी फेल झालो होतो माउंट एव्हरेस्ट शिखर सर करत असताना. आणि ही 7वी टाईम होती की ज्या वेळेला मी फुलफिलमेंट म्हणजे यशस्वी झालो होतो. माझी इच्छा पूर्ण झाली होती आणि त्यासाठी मी गॉडचे धन्यवाद मानतो. आय हॅड हेल्ड सो लॉंग. आणि त्यामुळे मी देवाला या ठिकाणी कृपेने सफल झालो यासाठी मी त्याच्याकडे म्हणजे त्याचे आभार मानतो. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. माझ्याबरोबर देवाकरता नेलेला प्रसाद मी त्या कड्यावर अर्पण केला. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केले. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. माझी पत्नी आणि मी आम्ही दोघेही बुद्धिस्ट होतो. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स
अँड इक्विपमेंट. आणि मी या ठिकाणी अंगावर जे काही कपडे आहेत माझे त्या साधनांमुळे मी गुडघ्यावर खाली बसू शकत नव्हतो. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर. पण मी सायलेंट प्रेयर करू शकत होतो मनापासून. मूक प्रार्थना मी त्या ठिकाणी केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. देवाला अर्पण केलेल्या प्रसादामध्ये बिस्किट, गोळ्या आणि एक छोटी निळी पेन्सिल होती. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी, की जी माझ्या लहान मुलीनं, नीमा नावाच्या लहान मुलीनं मला ती दिली होती. द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. सी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. आणि तिची अशी इच्छा होती की ही जी काही पेन्सिल आहे ती मी त्या टॉपवर माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती ठेवावी. इट वॉज ॲन ऑर्डिनरी पेन्सिल. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. ती एक साधीशी निळी पेन्सिल होती. फार मोठी सुद्धा नव्हती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी एक होती. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. ती तिथे ठेवल्याचे मी हिलरीला निर्देश करून सांगितले. त्याने हसून माझ्याकडे पाहिले. मला काय म्हणायचे होते ते त्याला समजले होते. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. नंतर मी एका 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. आय फास्टन वन एंड टू माय आयसॅक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय held it up. दोरीचे as I held to bring my ice axe down with me, I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्याचे छायाचित्र घेतले किंवा त्याचे फोटो काढले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय बेरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. वेन वी लेफ्ट दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. माझी बर्फाची कुऱ्हाड मला परत बरोबर न्यायची असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावर बर्फात खोलवर पुरले. आम्ही परत निघालो तेव्हा ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. मला खूप तहान लागली होती. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन, सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. जेव्हा मी वॉटर टम्बलर काढलं आणि त्यामध्ये जे काही पाणी होतं ते पिण्यासाठी पाहिलं तर ते मेटल कंटेनर फ्रोझन झालं होतं आणि त्यामुळे मी माझी तहान भागवू शकलो नव्हतो. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मी तेव्हा काही बिस्किट खाल्ले आणि हिलरीला सुद्धा दिले. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विथ माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. I was wearing a red scarf which my great friend Lambert, seer, writer, weared a red scarf which was given his great friend who was that Lambert when he went in Swiss expedition in 1952. That time he was leader, Lambert was leader, and he gave him one red scarf he had given him last year, and that only he was weird. या ठिकाणी जो काही रेड स्कार्फ आहे तो
लॅम्बर्ट या त्याच्या मित्राने दिला होता. स्विस एक्सपिडिशनमध्ये 1952मध्ये जेव्हा रायटरने सहभाग घेतला होता तेव्हाचे लीडर जे होते ते लॅम्बर्ट होते आणि त्यांनी रेड स्कार्फ दिला होता आणि तो 1 वर्षापूर्वी त्याला दिला होता. तो त्याने या एक्सपिडिशनमध्ये यूज केला होता. आय ओव्हर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. या ठिकाणी आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच Here I wore it all the way up the mountain from दार्जिलिंग. दार्जिलिंग पासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो बांधला होता. ॲज अ स्टूड ॲट द टॉप. आणि आता त्या टोकावर उभा असताना मला आय रिमेंबर्ड हिम, मला त्यांची आठवण येत होती. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि मला असं वाटलं की ते माझ्यासोबतच आहेत. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. शिखरावर उभा असताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत होतो असं मला वाटतं. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. माझं मन सुद्धा खूप छान होतं, क्लिअर होतं. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झिलरेटेड. मी थकल्यासारखं वाटत नव्हतं, मला खूप उत्साह आणि खूप छान वाटत होतं. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि हे जे काही सेन्सेशन आहेत ते खूप क्लिअर होते. कुठल्याही प्रकारचा थकवा मला जाणवत नव्हता आणि खूप उल्लसित वाटत होते. अतिशय स्वच्छ सुंदर मनस्थिती माझी त्या ठिकाणी होती. बिलो ऑल द हिल्स माउंटेन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. खाली दिसणारे डोंगर आणि टेकड्या मला जणू देवदेवतांप्रमाणे भासत होत्या. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. खालची पठारी म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होती. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. कळसावरील बर्फ कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. या ठिकाणी 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. त्या ठिकाणी तुम्ही एक टेंट उभा करू शकता. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. हे शिखर एका बाजूस सपाट आणि दुसऱ्या बाजूने खोल उतरते आहे. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. या ठिकाणी शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे, दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहेत. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. आणि आम्ही टॉपला 15 मिनिटे उभं राहू शकलो होतो. 15 मिनिटांहून अधिक काळ त्या ठिकाणी थांबलो. वी वेर लकी दॅट देअर वॉज नो गेल. आम्ही खूप लकी समजतो, सुदैव समजतो आमचं की तिथे वादळी वारा नव्हता, गेल वादळी वारा. और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. आणि त्याने आम्हाला, जर का तो असता तर त्याने आम्हाला उडवून टाकले असते. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि तिथून खाली आम्ही सुखरूप कसे उतरायचे हा माझा पुढचा म्हणजे विचार होता. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. शिखरापासून खाली उतरणीवर मी हिलरीच्या मागून चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम, त्याच्या मागे. अँड होल्डिंग द रोप टाईटली, दोर घट्ट धरून मी जात असताना. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी खूप शिकस्तीने प्रयत्न करीत होतो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. मला नक्कीच असं सांगावंसं वाटतं, क्लाइंब डाऊन पेक्षा वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. आणि क्लाइंब अप चढाई करणं यापेक्षा खाली उतरणं, क्लाइंब डाऊन हे खूप डेंजरस आहे.
इफ यू स्लिप्ड डाऊन, तुम्ही खाली येत असताना स्लिप झाला तर यू वुड गो इन टू कांगशुंग ग्लेसियर अँड देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. त्या ठिकाणी तुम्ही खाली उतरत असताना जर का घसरलात तर कांगशुंग हिमनदीच्या खोल आत जाऊ शकता आणि मग तुमचा मागमूसही राहणार नाही. मोर कॉशन नीडेड. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइंबिंग डाऊन बट यू नीडेड मोर होशियार caution. When I reached Camp 9, my first thought was, thank God, we have been spared an accident, and if up to now there have been, had always prayed to God, and He had saved me. More caution needed. अधिक सावधगिरी गरजेची. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइंबिंग डाऊन. उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला, परंतु बट यू नीडेड मोर होशियार कॉशन, परंतु तेव्हा जास्त सावधगिरी किंवा खबरदारी बाळगणे गरजेचे होते. वेन आय रिच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज, जेव्हा आम्ही 9 कॅम्पपर्यंत पोहोचलो तेव्हा माझा पहिला विचार असा होता, थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड ॲन ॲक्सिडेंट. कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो, ही देवाची मोठी कृपा आहे. And if up to now there have been no accident, I hope there will be none in future. आणि या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, अपघात न होता आम्ही सुखरूप आलो, ही देवाची मोठी कृपा आहे आणि आत्तापर्यंत अपघात झाले नाहीत, तेव्हा यापुढे भविष्यातही होऊ नयेत अशी आशा बाळगतो. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड, मी नेहमीच देवाची प्रार्थना